ऍक्च्युली याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे ना, तो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कन्व्हर्ट करून टाक. आणि हा एपिसोड नाही का एक प्रकारे कॉलेज लाईफ बद्दल सांगून दे. या आता हे नवीन स्टार्टच झालं आहे, बॅटरी लो त्यामुळे कसं कॅन्सल झालं, बट हे कॉलेज लाईफ बद्दल सांगून दे. ओके ठीक आहे. 11वी आणि 12वी लाईफमध्ये सर्वात अमेझिंग मोमेंट आणि सर्वात हॅपनिंग मोमेंट जे मी एक्सप्लेन करू तो करू कुठून, स्टार्ट करू कुठून, मला कळत नाही राव. आणि कसं आहे, मी इथे एकटा राहतो, मला बोला चालायला कोणी राहत नाही. आणि हा आर्टिफॅक्ट एपिसोड फक्त माझ्याच गोष्टी ऐकून राहिलो आणि मला हे गोष्ट सांगण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट येऊन राहिला. आणि याच्या अगोदर पण मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये या साऱ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत. तरी या साऱ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यानंतर मला खूप चांगलं वाटते. सो या आय विल डू इट. 11वी आणि 12वी माझ्या लाईफमधले सर्वात अमेझिंग मोमेंट. याच्यामध्ये अशा काही गोष्टी इन्व्हॉल्व आहे, अशा काही थिंग्स आहे लाईफमध्ये. कुठे मजा असेल ना, 11वी 12वी या. 10वी मध्ये मला 56% भेटले आणि 56% भेटले त्यामुळे मला काही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे भेटली नाही. जस्ट लाईक JB किंवा न्यू इंग्लिशमध्ये वगैरे काही ऍडमिशन भेटली नाही. आणि मग मला यशवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी लागली. पण ऍक्च्युली हा काही फंडा नव्हता यशवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची म्हणून. माझा एक फ्रेंड होता, म्हणजे जो की आता पण आहे, बट आता थोडा कमी आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट थोडा कमी आहे राव. मयूर डहाके. पहिले कसं आम्ही बहुत सोबत राहायचो. अरे बापरे यार, 10वी मध्ये ना आम्ही बहुत सोबत राहायचो, मस्त मजा करायचो. 10वी 11वी 12वी मध्ये पण बहुत सोबत राहायचो. आता थोडस डिटॅच आहे. मी सांगतो थोडस, पहिले पॉइंटवर येतो कॉलेज नंतर डहाके मधलं. मयूर डहाके याचं कसं एक प्रकारे रिलेटिव्हचं कॉलेज होतं. ते फासगे सर आहे जे मयूर डहाकेचे एक प्रकारे रिलेटिव्ह लागतात. आणि त्यांनी मयूरनी म्हणलं, तो म्हणे मी ऍडमिशन घेतल्या म्हणे, जे की त्याला 73% होते. त्याला डेफिनेटली JB किंवा न्यू इंग्लिश भेटलंच असतं, बट त्याने यशवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. त्यावेळेस हा माझा काफी बेस्ट फ्रेंड होता. बेस्ट फ्रेंड ना, एक प्रकारे काफी क्लोज फ्रेंड होता माझा मयूर डहाके. आणि तो घरी सुद्धा आला होता. माझ्या वडिलांना कन्व्हिन्स पण केलं की ऍडमिशन करून घ्यावं. आणि मी पण काफी एक्साइटमेंट होतो का हा जर सोबत राहील तर काफी मजा येईल म्हणून. तर मी यशवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. मयूरनी माझ्याच सारखं खूप जणांना पण ऍग्री केलं, जसं बंटी, सौरभ तित्रे, रजत, त्याच्यानंतर प्रफुल्लला मयूरनी हे नाही केलं, कन्वे नाही केलं, बट ऍक्च्युली कसं तो रजतचा आणि सौरभचा मित्र होता त्यामुळे ते कॉन्टॅक्ट मध्ये आले. त्याच्यानंतर रणजित, हे कसे आम्ही यांनी एवढ्या जणांना कन्व्हिन्स केलं की यशवंत मध्ये ऍडमिशन करून घ्या. आणि मी ऍडमिशन करून घेतली. कॉलेजचा पहिला दिवस, आणि पहिला दिवस मला काही खास आठवते ऑफकोर्स. पहिल्या दिवशी मला माहीत पडलं की सौरभ पण आहे, प्लस मयूर आणि बंटी पण आहे, रजत पण आहे. सौरभ तित्रे आणि रजत हे कसं माझ्या अगोदरचेच फ्रेंड होते, म्हणजे हार्डली चौथी किंवा 5वी मधले. ते कसे CBSE पॅटर्न आणि आम्ही स्टेट बोर्डचे पॅटर्न, बट कॉलेजमध्ये आम्ही सोबत होतो. सो फ्रेंड ना एक प्रकारे ओळखत होतो त्यांना, म्हणजे घराजवळचे होते म्हणून. पहिल्या दिवशी कॉलेजचा पहिला दिवस. कॉलेजच्या पहिल्या दिवशी आमचा ग्रुप फॉर्म झाला. दॅट्स गुड.
बट आमची ब्रांच वेगळी होती. माझं IT होतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बंटीचं आणि मयूर डहागेचं इलेक्ट्रॉनिक्स होतं. सौरवचं पण इलेक्ट्रॉनिक्स होतं. रजतचं कम्प्युटर होतं आणि प्रफुल आणि रणजितचं पण IT होतं. ब्रांच डिफरंट असली तरी काही खास काही डिफरंट वगैरे नव्हतं. म्हणजे जे कॉमन लेक्चर आहे ते तर करावेच लागत होते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि रिजनल लँग्वेजमध्ये मराठी किंवा संस्कृत. तर मी मराठी घेतलं होतं. संस्कृत खूप कमी जणांचं होतं. सो या, बट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे कसे कॉमन सब्जेक्ट होते जे सगळ्यांनाच होते. आणि त्याच्यानंतर मग काय प्रॅक्टिकल, कम्प्युटरचे प्रॅक्टिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे किंवा ITचे प्रॅक्टिकल. सो फक्त तेच डिफरंट होते, बाकी काही नाही. तर कॉलेजमध्ये असताना नाही का, आम्ही सगळेजण सोबत राहायचो, सोबत जायचो, सायकलनीच जायचो 11वीमध्ये कॉलेजमध्ये. आणि त्याच्यानंतर एक नवीन फ्रेंड होता, त्याचं नाव होतं जोश, अभिलाष. त्याचं नाव, आडनाव काय आहे यार माहित नाही. त्याला आम्ही जोश म्हणत होतो. व्हाय, कारण तो नाही का नेहमी खूप जास्त एक्साइटमेंट मध्ये राहायचा. कोणती गोष्ट करायची म्हणजे हा चलो 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 चलो, खेळायचं म्हणजे चलो चलो चलो, लेक्चर का चलो 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 चलो. म्हणजे कोणत्याही गोष्टी करण्यासाठी हा बंदा खूप जास्त एक्साइट राहायचा. त्यामुळे आम्ही म्हणतो अबे जोश कम कर, त्यामुळे आम्ही म्हणतो जोश. सो ही इज काइंड ऑफ लाईक दॅट. कॉलेजमध्ये असं काही खास वगैरे नव्हतं. म्हणजे हार्डली आमचं कॉलेज करणं असं, बस सिम्पली जस्ट ग्रुप फॉर्म झाला आणि जस्ट आम्ही फक्त लेक्चर वगैरे करायचो. असं काही खूप जास्त वगैरे असं काही नव्हतं. बट एक कॉलेज आहे आणि कॉलेजमध्ये एक नवीन एन्व्हायरमेंट राहते, मुली टापणं राहते. सो या, आमच्या IT मध्ये एक मुलगी होती. हार्डली कॉलेज सुरू व्हायच्या 10 दिवसातच मला ती मुलगी खूप जास्त म्हणजे मला खूप जास्त आवडायला लागली. त्या मुलीचं नाव होतं आकांक्षा माळोदे. शी इज अ रिअली नाईस गर्ल. नाईस गर्ल म्हणजे बहुत ही खूप मस्त होती राव, बहुतच मस्त. कॉलेजमध्ये ती IT मध्ये होती. मला तिला पाहिल्याबरोबरच मला काय मोहर वाटायचं. म्हणजे तेव्हा तिला पाहिल्याबरोबरच खूप मस्त वाटायचं. इवन रणजितला पण खूप आवडत होती. रणजित कसं, आम्ही कसं 10वी मध्ये सोबत होतो, सो आमचं खूप जास्त बॉन्डिंग होतं. प्रफुल इतका जास्त बॉन्ड नव्हता, कारण आम्ही एवढे जास्त ओळखत नव्हतो त्याला. बट आमच्याच ब्रांच मध्ये आहे आणि घराजवळच राहते. सो या, बट रणजितला पण ती मुलगी आवडायची. एक दिवस काय झालं की रणजितनं मी ठरवलं की हिचं घर पाहायला जायचं. तर मग कॉलेज सुटल्यानंतर मी मयूरला वगैरे असं काही म्हणलं की तुम्ही निघून जा, म्हणजे माझी वाट नको पाहू. रणजितनं मी आमचा दुसरा थोडसा प्लॅन आहे, आम्ही थोडंसं तिकडे चाललो. ओके ठीक आहे. आणि रणजित आणि आम्ही आकांक्षा माळोदेला बस इकडून तिकडे फॉलो करत होतो, तिचं घर शोधण्याचा प्रयत्न. ते समोर गेली का हार्डली 100 मीटरच्या मागे आमची सायकल होती. बस तिला फॉलो करत जायचं आणि तिचं घर आम्ही फाइंड आउट केला. ते गोरज भंडार आहे ना, बस तिथेच गोरज भंडार पाशी. बट शी इज अ रिअली नाईस गर्ल. म्हणजे दिसायला खूप चांगली होती. दॅट्स रिअली गुड. बट सर्वात बॅड पॉइंट काय होता की ती मुलगी फक्त 3 महिन्यासाठी होती. 3 महिन्यानंतर मग तिने ऍडमिशन घेतली पिपरी पॉलिटेक्निक मध्ये आणि यशवंत कॉलेजमधून तिने ऍडमिशन काढून टाकली. पण जे काही असो, 3 महिने आम्ही तिला पाहून डोळे शेकले. सो डोळे शेकले नाही, डोळे शेकले म्हणू शकते. पुढे तर काही केलं तर नाही, बोलला तर नाहीच. बस फक्त दुरून पाहायचं आणि बस. आकांक्षा म्हणून
प्रियंका चव्हाण नंतर ती आकांक्षा मावले होती. कॉलेजमध्ये सर्वात फॅक्ट काय आहे का आम्हाला ट्युशन लावावं लागते या, कारण एक नवीन कोर्स येतो मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री. एक असे कोर्स आहे जे आपल्याला कधी याच्याबद्दल नाव नाही ऐकलंय, आणि या साऱ्या गोष्टी शिकण्यासाठी एक प्रकारे ट्युशन लावते सगळेच जण. मोस्ट ऑफ दी 11वी 12वी मध्ये मोस्ट ऑफ जण ट्युशन लावते. म्हणजे माझ्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही मुलं होतात त्या सगळ्यांनी ट्युशन लावली होती. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सची ट्युशन भगत सरांकडेच होती. खूप जणांनी तिडके सरांकडे ऍडमिशन ट्युशन लावली होती, बट मी भगत सरांकडे लावली होती, जिथे स्नेहा पण होती. बट ते मॅथमॅटिक्सची ट्युशन. त्याच्यानंतर केमिस्ट्री ट्युशन होती कोवळे. तो पण खूप भयानक होता. म्हणजे भयानक म्हणजे एक प्रकारे ट्युशन होती, ट्युशन सारखं अजून का राहणार आहे, बस ट्युशन होती, बाकी काही नाही. सर्वात माहोल होतं प्रिझम, फिजिक्स प्रिझम. इतकं माहोल रे साला. प्रिझम मध्ये गेल्यावर असं ऍटमॉस्फिअर बनायचं ना, म्हणजे काल कसं रोटरी फेअर मध्ये ऍटमॉस्फिअर बनलं बिलकुल सेम. अरे बापरे, डोळे शेकण्यासाठी तर एवढ्या हरियाली होती तिथे प्रिझम मध्ये. आणि 11वी 12वी मध्ये तर बहुतच जास्त, बहुतच जास्त. ते अशी एक ट्युशन होती जिथे JB, न्यू इंग्लिश, यशवंत, न्यू आर्ट्स कॉलेज, त्याच्यानंतर गांधी सिटी स्कूल, आणि त्याच्यानंतर अग्निहोत्री, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक पिंपरी, सगळ्या कॉलेजचे सगळे जण फिजिक्सच्या ट्युशनसाठी प्रिझम मध्येच यायचे सगळेच जण. वाय? कारण म्हणजे त्या मास्टरची टीचिंग तर एवढी काही खास नव्हती, आणि असली तरी काही खास लक्ष वगैरे नव्हतं. प्रिझमचं सर्वात मेन अट्रॅक्शन होतं तिथला इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कसं, तिथली हरियाली. बॅचलर रोडवर हे ट्युशन होती, आणि तिथे सगळ्याच कॉलेजच्या मुली येत होत्या. आणि त्या मुलीमध्ये एक मुलगी होती, तिचं नाव होतं आहूजा, रेश्मा आहूजा. सिंधी होती. अरे रे बापरे, काय कडक राव. इतकी कडक का तू कधी पाहिलेच नाही. चला, केसाच्या पासून म्हणजे इथून ते इथपर्यंत, नखापर्यंत कुठं रंग पांढराच्या पांढरा. आय मीन चला म्हणून राहिलो, हे कुठून तरी तर असं, आय मीन कुठून तरी एखादी डाग वगैरे असन कुठून तरी, बट कुठूनच नाही. रेश्मा आहूजा इज अ रिअली अमेझिंग मॅन. काय कडक होते यार, बहुतच. आणि तिला पाहिल्यावर तर डोळे खूप जण शेकायचे. मी तर नव्हतोच, म्हणजे मी तर ऍक्च्युली होतोच, बट क्लासमध्ये जेवढेही पोट्टे आहे ना, सब जण रेश्मा आहूजा इट्स वन ऑफ द रिअली हॉटेस्ट गर्ल इन दी ट्युशन. बहुत. आणि तिच्या समोर यायची तिची बहीण आहे का माहित नाही, सोनी आहूजा. ती तेवढी काही खास नव्हती, बट ती सिंधीच होती. खालून वरपर्यंत पांढरी पांढरीच होती, बट खूपच जास्त पांढरी होती. बट रेश्मा आहूजा दिसायलाही खूप छाकाच होती, आणि बहुत सगळेच जण लाईन मारे, सगळेच जण. एक दिवस काय झालं होतं की ट्युशन सुरू झाली होती, 5 वाजताची ट्युशन, आणि हार्डली त्या दोघी जणी उशिरा आल्या होत्या, 5:15 वाजता आल्या होत्या. टीचर यायचे होते, कारण तो प्रिझमचा मास्तर आहे ना, बहुत उशीर यायचा. तो 5:30 वाजता ट्युशन होतं ना, 5:30 वाजता यायचा. हार्डली 15 मिनिटात जे काही 15-20 मिनिटात जे काही शिकवायचं आणि बस निघून जायचं. बट एक दिवस काय झालं की रेश्मा आहूजा 15 मिनिट लेट आली होती. आम्ही सगळेजण ट्युशन मध्ये बसून सगळेजण, म्हणजे अरे मस्त इकडे सब पुट्टे, काही जणांचे मी त्या नाव पण ना ओळख, बट सगळेजण पुट्टे. माग आणि लेफ्ट साईडनं, राईट साईडनं लेडीज मुली राहत होत्या. रेश्मा आहूजा आली. आल्यानंतर सब पुट्टे
हो, कोणी शिट्टी मारून राहिलं, कोणी चिल्ला करून राहिलं. अरे मेरे बाप, जशी ते क्लासमध्ये एंटर झाली कसा पोटे कल्लास करायला लागले, कारण इतकी माहोल होती रे. राव पोहत होता. बट या पिरियडमध्ये ती कोणासोबत एंगेज होती, कोणी तिला प्रपोज केला, आय डोंट नो. कारण ती न्यू इंग्लिशमध्ये होती आणि प्लस इतका काही जास्त खास कॉन्टॅक्ट नव्हता. मी जस्ट मुलांमध्ये राहून फक्त चिडवत होतो, म्हणजे चिडवत नाही, एक प्रकारे वो किंवा बस, बाकी काय येते, बस आपल्याला हेच येते. बहुत ही माहोल होती. प्रिझम मध्ये रेश्मा ओझा थर्ड पर्सन, स्नेहा, त्याच्यानंतर प्रियंका, त्याच्यानंतर आकांक्षा, त्याच्यानंतर रेश्मा, आणि त्याच्यानंतर निघाली रेश्मा ओझा. खूप जास्त माहोल होती. बट त्याच्यानंतर एक डिसंट, तिचं नाव होतं प्राजक्ता हागोने. या तिला पण पाहिल्यानंतर खूप माहोल वाटायचा. एक दिवस मी तिचा नंबर वगैरे घेतला फेसबुकवरून, बट ती नव्हती. म्हणजे एक प्रकारे तो नंबर एक प्रकारे फेक होता, आय डोंट नो. बट ती पण एक प्रकारे डिसंट होती. आणि त्याच्यानंतर आली पाटील नाव काय तिचं, प्रियंका पाटील. या प्रियंका पाटील आहे का, नाही, प्रिया पाटील या प्रिया पाटील नाव होतं तिचं. ती पण एक प्रकारे डिसंट होती आणि तिला पण पाहून नाही का मी मस्त डोळे शेकायचो. प्रिझमच्या ट्युशन मध्ये तर बहुतच मस्त ऍटमॉस्फिअर राहायचा. आणि इव्हन सांगू, प्रिझमची ट्युशन आम्ही 5 ते 6 काउंट चॉईस केली, कारण 5 ते 6 नंतर नाही का एक प्रकारे रिलॅक्स मूड असते. म्हणजे आता म्हणजे त्या क्लासमध्ये रेश्मा ओझा यायची म्हणून आम्ही ते क्लास निवड केली. लागू म्हणजे ट्युशनचा टायमिंग काय होता, ट्युशनचा टाइम होता 1 ते 2 मॅथमॅटिक्स, 2 ते 3 मॅथमॅटिक्स, 3 ते 4 कोळे केमिस्ट्री, 4 ते 5 आम्ही तुकडोजी ग्राउंडवर बसून राहत होतो. व्हाय, कारण रेश्मा ओझा 5 ते 6 ट्युशन येते, त्यामुळे आम्ही 5 ते 6 ट्युशन मध्ये जात होतो प्रिझम मध्ये. आणि संध्याकाळीच खूप जास्त हरियाली असायची तिथे. यस, सांगतो खरंच, संध्याकाळीच खूप जास्त हरियाली असायची. प्रिझम मध्ये आम्ही खूप जास्त टाइम स्पेंड केला आणि दॅट वॉज रिअली ग्रेट. इट्स सच अ ग्रेट मोर. हे झालं कॉलेज ट्युशन मध्ये. कॉलेजमध्ये आकांक्षा माळवदेच्या नंतर कोणती मुलगी असेल तर ती होती दरणे. या प्रिया दरणे अशी कॅरेक्टर होता ज्याला एक नाव नाही का मी खूप रेप्रेझेंट करून राहिलो, सुडोल. या सुडोल म्हणजे कशी, एक तर खातापित्या घरची होती, चांगली भरीव होती, तिचे सुडोल होते, आणि ती भेट नव्हती मुलासोबत बोलण्यासाठी. आणि शी इज अ रिअली हॉट, नाही बट एक प्रकारे खातापित्या घरची होती. आणि तिचे केस खूप मोठे असायचे, या म्हणजे हार्डली कमरेपर्यंत वगैरे ती बेनी वगैरे घालायची. वडिलांचा फोन आहे, मला उचलावा लागेल. हे कॉलेज पार्ट 2. कॉलेजमध्ये मुलगी होती, तिचं नाव होतं प्रिया दरणे. या एक अमेझिंग कॅरेक्टर, बहुत ही भयानक होतं. असं एक कॅरेक्टर होतं जे तिला रेप्रेझेंट कशाला करायचं, सुडोल. या सुडोल ही एक प्रकारे कॅरेक्टर करायचं. खातापित्या घरची होती, म्हणजे तिचे हात पाय म्हणजे जाडी नव्हती बट ठीकठाक होती, आणि तिचे सुडोल होते. शी इज अ रिअली, आणि फर्स्ट ऑफ ऑल तिच्यामध्ये प्रॉपर्टीज होती का ती मुलांना भ्यायची नाही, म्हणजे बोलण्यासाठी किंवा असं
बिलकुल नाही, जस्ट फ्री फ्रँक, बिलकुल आमने सामने जे काही बोलत आहे ते. IT मध्ये असा एक बंदा होता ज्याचा मला बहुत जास्त राग आहे आणि तो खूप जास्त शहाणपणा मारे राव. आशिष बोरकर. तो आपल्याला समजेल का, तो IT चा CR असा, CR म्हणजे कॅप्टन. हो, कॅप्टनच होता एक प्रकारे. नव्हता ना राव, कुठं काही कॅप्टन वगैरे कुठं IT मध्ये कुठं काही कॅप्टन वगैरे निवडलं होतं, बिलकुल नाही. ऑफकोर्स नॉट. तो बस स्वतःला खूप जास्त शहाणपणा समजे राव, आपलं खूप जास्त टॅलेंट आहे तो बस, हा अशाच प्रकारे काहीतरी बकवास बघ. हा, तर मला असं म्हणायचं होतं की प्रिया दर्ने ही शी इज रिअली डॅम गुड मॅन, रिअली. आणि तिला, प्रिया दर्नेला आम्ही कशाप्रमाणे ओळखू सांगू? तुषार किटेचा मॅटर. या तुषारचं हे गर्लफ्रेंड होती दर्ने, म्हणजे ऍक्च्युली त्याच्याच घराजवळ राहत होती. आणि 11वी-12वी मध्ये तुषार किटे हा एक फ्रेंड जो मला भेटला होता ऍक्च्युली 12वी मध्ये. आणि त्याच्यासोबत जो टाइम स्पेंड केला, इट्स रिअली ग्रेट, नाईस. कारण हा असा बंद होता, यांनी खूप जास्त एक्सपिरियन्स केलं होतं, जस्ट लाईक वैभव. वैभवला कसं सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, रिलेशनशिपचा, या साऱ्या गोष्टीचा. तुषारला त्याच्यापेक्षाही जास्त आहे, कारण तुषारचे बहुत सारे गर्लफ्रेंड आहे राव, बहुत सारे. दिसायला तो एकदम, म्हणजे एकदम क्यूटचा आहे. कोणतीही मुलगी एकदम फटकन लाईन देऊन देईन, हा लाईन अशी फटकन पकडून घेईन राव, अशाप्रमाणे हा बंदा होता. आणि याचे जे काही स्टोरीज आहे आणि याचे जे काही याच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स आहे, खूप ऐकण्यालायक आहे, खूपच जास्त ऐकण्यालायक. तुषार किटे, सूरज, प्रतीक, आम्ही चौघजण सोबत राहतो 12वी मध्ये. आता तुषार कसा थोडासा दूर झालाय, डिसअपियर झालाय. मी ऑलरेडी हा शब्द एक्सप्लेन केलाय, डिसअपियर म्हणजे काय होते. तुषार, मग आम्हाला वाटते का राव तो राहायला पाहिजे सोबत ऍटलिस्ट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तरी. बट हा असा बंदा आहे जो ज्याला कसं लेडीजनी त्याला खूप परेशान करून टाकला आहे. मग त्यांनी व्हॉट्सअप बंद करून टाकलं त्याचं, जे काही असो. बट आता तो व्हॉट्सअप तर सोडून दे, बट फोन किंवा मेसेजिंग थ्रू पण सुद्धा असं कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. त्याचे भाव वाढले असं नाही म्हणू शकत आपण, ऑफकोर्स नॉट. कसं आहे की एक प्रकारे सिच्युएशन येते, सिच्युएशन वाईज सगळ्या लोकांना चेंज व्हावं लागते. त्याच्यावर जे काही सिच्युएशन होऊन राहिले राव, आता ते आपल्याला माहीत नाही, बट वॉट एव्हर इट इज, सो दॅट इट इज. आपण त्याला काही जज करू शकत नाही. या ही इज अ रिअली गुड फ्रेंड, बहुत चांगला मित्र होता. कॉलेजमधले जे काही दिवस सांगायचे आहे ते बहुत जास्त. कॉलेजमध्ये 11वी मध्ये तर काही पढाई करायला लागत नाही, आणि 12वीचा पेपर म्हणून आम्ही हार्डली 12वीच्या 6 महिन्या अगोदरपासून प्रिपरेशनला लागायचं. म्हणजे जे काही 1.5 वर्ष असायचं ना, ते 1.5 वर्ष फक्त कॉलेज, ट्युशन, इकडे तिकडे हँगआउट, बस. कॉलेजची मजा राव एकदम वेगळीच असते राव. काश मी आर्टिफॅक्ट एपिसोड 11वी-12वी मध्ये बसून रेकॉर्ड केले असते ना, साला खूप मोठं कलेक्शन असतं राव. रिअली ग्रेट. बट जे काही आहे आपण आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो आहे, आणि आतापासून काय नाही, बट प्रत्येक मोमेंट आपण रेकॉर्ड करून राहिला आहे, जुन्या आठवणी आपण रेकॉर्ड करून राहिला. इट्स रिअली ग्रेट. कॉलेज लाईफ, कॉलेजमध्ये जे काही आपण टाइम स्पेंड केला, मोमेंट स्पेंड केला, आणि त्याच्यानंतर जो काही एक्सपिरियन्स आला, इट्स गुड, इट्स ग्रेट. प्रत्येकाने कॉलेज लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. मी माझ्या लाईफमध्ये कॉलेज लाईफ खूप कमी एन्जॉय केली राव. या कारण ॲक्च्युली कॉलेज लाईफ असते खूप मोठी असते, म्हणजे 2 वर्ष 11वी-12वी, आणि त्याच्यानंतर जे काही इंजिनिअरिंग किंवा अदर फील्डमध्ये वगैरे जाऊन कॉलेज करतात. तर तशाप्रमाणे मी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही केली आहे, आणि याचा मला खूप जास्त रिग्रेट फील होणार आहे.
मी जरी माझ्या लाईफमध्ये किती मोठा पर्सन झालो तरीही मी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही करू शकेन, कारण हे एक प्रकारे पार्ट ऑफ लाईफ आहे. या गोष्टी काही या टायमावरच झाल्या पाहिजे, ते दुसऱ्या टायमावर येत नाही. त्यामुळे मला कॉलेज लाईफबद्दल खूप जास्त एक्साइटमेंट वाटते का, आणि कॉलेज लाईफबद्दल जाणून घेण्याचं मला खूप जास्त आतुरतेनं वाट असते, कारण मी कधी या गोष्टी कधी एन्जॉय नाही केला. या 12वी झालं, मला मार्क कमी भेटले आणि माझा ग्रुप कमी निघाला, माझा ग्रुप नाही निघाला, तर मला डिप्लोमामध्ये ॲडमिशन घ्यावं लागली अग्निहोत्री कॉलेजमध्ये, आणि तेही मेकॅनिकलमध्ये, आणि तिथे एकही मुलगी नव्हती. आणि प्लस त्याच्यानंतर बॅकपॅक सब्जेक्ट बॅकपॅक लागत होते, डी सी. याच्यामध्ये जे कॉलेजची मजा आहे ना, ते एक प्रकारे कुठेतरी दबून गेली राव. आणि जस्ट हे आपल्या घराकडले मित्र सुबोध पेंटी वगैरे बनले, बाकी काही नाही. कॉलेज इज अ ग्रेट थिंग, अमेझिंग थिंग, आणि मला माझ्या लाईफमध्ये या गोष्टी भेटल्या नाही, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये याची खूप जास्त इज्जत आहे. आणि मला नेहमी वाटेल की या साऱ्या गोष्टी आपण करायला पाहिजे नव्हत्या, बट आपण ते करू शकलो नाही. यासाठी मी नेहमी स्वतःला रिग्रेट फील करेल. बट या आपली लाईफ खूप मोठी आहे, आणि या मोठ्या लाईफमध्ये आपल्याला काही ना काहीतरी सोडून द्यावं लागते. कधी कधी मित्र, कधी कधी काही मोमेंट, कधी कधी खूप चांगले मोमेंट आपल्याला सोडून द्यावं लागते, लेट इट गो करावं लागते, आणि यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास होतो. बट जो काही रिझल्ट भेटते तो याच्यापेक्षाही अमेझिंग भेटते, कारण खाली म्हणजे भरलेला ग्लास जरी चांगला दिसत असला तरी त्याला खाली करावं लागते, जोपर्यंत त्याच्यामध्ये दुसरं पाणी ओतत नाही, आणि दुसरं पाणी त्याच्यापेक्षाही चांगलं लागते. आपण एक्सपेक्ट करू का आपल्या लाईफमध्ये हे खूप मोठा ग्लास आहे, या ग्लासमध्ये पाणी आता हळूहळू निघून राहिलं आहे, पाझरून राहिलं आहे. हे पाणी म्हणजे एक प्रकारे फ्रेंड, आणि या फ्रेंड सोबत स्पेंड केलेले मोमेंट जे या ग्लासमध्ये भरून होता ते हळूहळू डिसअपिअर होत चालले आहे. यामुळे तुला खूप जास्त वाईट फील होत आहे, बट नो मॅटर, पुढे लाईफमध्ये अजून चांगलं पाणी येणार आहे, नवीन फ्रेंड येणार आहे, आणि नवीन फ्रेंड या खाली जागेला भरणार आहे, या खाली ग्लासला भरणार आहे. सो रेडी राहा, आणि जस्ट बेस्ट ऑफ लक. लाईफमध्ये अशाच गोष्टी होत असते राव, आणि यालाच फेस करणं, कधी चांगलं कधी वाईट. रेझिस्टन्स यालाच पाहिजे राव, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये रेझिस्टन्स नसला तर एक प्रकारे लाईफ बिकम बोर. तर बोर नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं वाईट उतार चढाव असणं गरजेचं आहे. आता आपल्यावर थोडं चढावाचं हे आहे, ते आपण टेकडीवर चढून राहिलो आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं त्रास होऊन राहिला आहे. आपल्याला आपल्या जवळचे लोक इकडे तिकडे पळून राहिले म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये त्यांना त्यांची डेस्टिनी क्रिएट करत आहे. बट पर्वताच्या टोकावर आम्ही कुठेतरी भेटू आणि सोबत खाली उतरू. याच्यामध्ये खूप सारी मजा येणार आहे. या उतरण्यामध्ये आम्ही खूप सारे मोमेंट क्रिएट करणार आहे. दॅट्स रिअली ग्रेट. मला वाटते का माझ्या लाईफमध्ये खाली पण कधी नसावं. नेहमी चांगले लोक, चांगले मित्र, चांगल्या गोष्टी आणि चांगले मोमेंट घेऊन माझ्या लाईफला बिकम बेटर बनवलं पाहिजे. मी प्रयत्न करतच आहे, बट एकट्याने कधी काही होत नसते. सगळेजण सोबत राहू तेव्हा आपण काही ना काही करू.
सोबत नाही राहू तर डिसअपिअर होऊन जाऊ, आणि जे मला बिलकुल आवडत नाही राव. हे लाईफ आहे आणि बस. पुढे काही सांगायचं आहे, उतार चढाव वगैरे ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे मी. बंद करूशी नाही वाटत आहे, कारण जर मी आता हे बंद केलं ना, आता हार्डली मी 10 वाजता झोपण्याचा विचार केला होता आणि 10:15 होऊन राहिले आहे, आणि आता मी जस्ट बंद केलं ना, तर या इथे मला माझ्यासोबत बोलण्यासाठी कोणीच नाही राव. या मी कोणासोबत बोलू? आर्टिफॅक्ट एपिसोड सोडला तर मी कोणासोबत बोलू ना? आज मला बोलण्याचं खूप जास्त मूड होऊन राहिलाय. या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही तरी चार्जिंग लावून मी रेकॉर्ड करून राहिलो आहे. तरी आज बोलण्यासारखं काही आहे नाही. मी ऑलरेडी खूप काही एक्सप्लेन केला आहे. 1-1.5 घंटा आपण कंटिन्यू रेकॉर्ड करून बोलून राहिला आहे. सो दॅट्स ग्रेट. काऊन तुझ्या लाईफमध्ये कॉलेज लाईफ काऊन नाही येऊ शकत पुन्हा? नाही येऊ शकत राव. विचार कर, आता तू समजा जर कॉलेज लाईफ करशील तर तू तुझा जॉब महत्वाचा आहे का कॉलेज लाईफ महत्वाचं आहे? कॉलेज तर तू करून राहिलाय, पढाई करून राहिलाय, सोबत जॉब पण करून राहिलाय. दॅट्स ग्रेट. बट एक रिग्रेट होऊन राहिलाय का आपल्याला कॉलेज लाईफ भेटत नाही. बट काही रिग्रेट व्हायचं काही हे नाही. थोडस वाईट वाटून राहिलंय राव. तर मी का अर्न केलं यार? म्हणजे आतापर्यंत या स्टेजवर आजपर्यंत मी काय अर्न केलं आहे? अर्न म्हणजे काय कमवलं आहे मी आतापर्यंत? मी चांगले मित्र कमवले आहे. या सुबोध, सुशील, विशाल, पिंटी, बादल, वैभव असे फ्रेंड कमवले आहे जे माझा टाइम खूप जास्त अमेझिंग बनवते. जे की सर्वात अमेझिंग गिफ्ट आहे राव. कोणी तुमचा टाइम अमेझिंग बनवते का? कोणीच नाही राव. फ्रेंड असन तरच, आणि मला ते भेटलेलं आहे. सो दॅट्स ग्रेट. मी आई वडिलांची रिस्पेक्ट कमवली आहे. मी जॉब करत आहे. स्वतःची रिस्पेक्ट केली आहे या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू. स्वतःला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला आहे का माझी लाईफ बिकम बेटर आहे. मी आतापर्यंत एक फिल्म मेकर आहे याचा मला एक प्रकारे कॉन्फिडन्स आहे. मी पढाई करून राहिलो, स्वतः एक इंजिनियर आहे, आणि या साऱ्या गोष्टी मी ऍक्सेप्ट करून राहिलो. दॅट मीन्स मी अर्न करून राहिलो आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, शिवा देऊन किंवा शिवा ऐकून, पण मी या साऱ्या गोष्टी अर्न करत आहे, लर्न करत आहे, शिकून राहिलो आहे, कमवून राहिलो आहे. बिगिनिंग स्टेज आहे, थोडीशी हार्ड स्टेज आहे. कमी पैसे कमवून राहिलो आहे, बट कमवून राहिलो आहे. बट रिग्रेट नाही होत आहे. माझ्या पाठीमागे खूप सारे जण आहे. मी पडलो तरी मला आधार द्यायला सगळेजण आहे. बट या लाईफवर, या पाथवर आपल्याला एकट्याला चालायचं आहे. यासाठी सॅड नको हो. आणि जस्ट मला एवढंच सांगायचं आहे. हेच आहे राव, बाकी काही नाही. दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज दी कॉलेज. आय शुड प्रॉब्ली नेम इट फक्त कॉलेज, बाकी काहीच नाही. थँक्यू.